की आपल्याला आठवण येते की बाजीप्रभू देशपांड्यांची. महाराज पणागडावर असताना त्यांना सुखरूप विशाळगडाकडे पोहोचवून अवघ्या 352 3000 ते 4000 शत्रूंशी लढून घोडकिंग स्वतःच्या रक्ताने पावन करणारे बाजीप्रभू देशपांडे. समाज बांधीम करून गुरुकुलासाठी 20,001 रुपया या ठिकाणी भेट करून देण्यात येतोय. समाज बांधीम लिंबूचा पटका समोर आपल्याला एक लिंबू ठेवलेला दिसत आहे. तो आता दानपट्ट्याचे 500 रुपये गुरुकुलासाठी भेट. युद्धशास्त्राच्या भाषेत याला पटकाप असे म्हणतात. समोरच्या शत्रूचा गुडघ्यापासून खालचा भाग कसा कापला जात असेल त्याचेच हे प्रात्यक्षिक. स्वयंपाकघरात भिंतीवर कापण्यासाठी सुद्धा अवघड असणारा लिंबू दुधारी पट्ट्याने कसा सहज कापला जातो ते पाहूया. लिंबूचा पटकाप. संत तुकाराम गुरुकुल निखिल पिंपरी यांच्याकडून 400 रुपये. धन्यवाद. लिंबू बकस कापते लिंबू. हा प्रकार करत असताना मनाची एकाग्रता बुद्धीची प्रगल्भता असणे खूप महत्वाचे आहे. पूर्वा पाटील यांच्याकडून 1001 रुपया. अगदी अशा पद्धतीने स्वतःच्या टाचेखाली लिंबू कापला जात आहे. धन्यवाद पूर्वा ताई. निलेश शेठ लोहिया यांच्याकडून 11,000 रुपये गुरुकुलसाठी भेट. धन्यवाद निलेशजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. समोरचे खाली बसा. सर्वांनी जोरदार घोषणा देऊन प्रोत्साहन द्यायचे. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. एक छोटीशी लाठी काय काय करू शकते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काठीच्या सहाय्याने कठीण कवच असलेला नारळ अगदी अलगदपणे फोडणे. शरीराच्या अगदी नाजूक अवयवावर असलेला नारळ किती सहज फोडला जातो त्याचे प्रात्यक्षिक आपण आता पाहणार आहोत. नारळ बकस फोडते नारळ. बघते. नारळ.
सोपं वाटत असेल तर अत्यंत कठीण आणि आव्हान घेऊन केलेला असं प्रात्यक्षिक आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हरा हरा महादेव हरा हरा. महादेव. टाळ्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजे.